हे बघा आवनी बघा, आवनी भिजायला खाली आलंय, मी आलोय म्हणून. आणि हा कैवल्य इकडे बोला हो. कशी काय असं नाही करायचं बाबा. अरे हा कैवल्य हा बघितलं दोघांचे कंप्लेंट इकडे आल्या आल्या चालू झालं. हेच बघू शकता. आता मी आहे ना स्मिताला आणायला सॉरी भेटायला चाललोय, आणायला बोलतोय तर तोंडात तेच येतं कारण ती तिकडे आहे ना. तर तिला बघायला चाललोय, तिच्या हाताला लागलंय कट झालाय हात तिचा. हे बघा, हे मी डीमार्ट मधून स्मितासाठी घेतलेलं. आज मला अम्ब्रेलाचा, कारण अम्ब्रेलाचा काय उपयोग नाही वाटणार आहे म्हणून हे घालून चाललोय. बघूया याच्याने किती वाजतो. 150 रुपीज की 200 रुपीज असं काहीतरी आहे, पण चांगलं वाटतंय, एकदम स्मूथ वाटतंय, क्वालिटी ठीक आहे, म्हणजे जास्त जड वाटत नाहीये. आता निघतोय मी. ठीक आहे, आता तिला जातो, पहिला भेटतो, कारण माझं काम आहे, मी तुम्हाला सांगितलं ना मला कचरा पण टाकायचा आहे. तिला भेटायचं आहे, त्याच्यानंतर मग एका फ्रेंडला भेटायचं आहे. आता निघतोय. येस गाईज, आलो इकडे स्मिताच्या माहेरी. हे बघा, कैवल्य आवनी तिकडे वरती गेलाय, दाखवतो तुम्हाला पाना. आवनी आली. गाईज बघा, हे ना सीताला भेटायला आलोय, तिचा हाताचं तिने काय करून घेतलं. नमस्कार गाईज, एअरपोर्ट एअरपोर्ट जय मल्हार. त्यानंतर काही मी जोरात बोलतोय जरा, कारण पावसाचा जोर जो काय इथला आहे ना, तर मला वाटतं ह्या पावसामध्ये तुम्ही पण मस्त फील करत असाल, छान असाल. सो वेलकम टू माय ब्लॉग. अपेक्षा करतो की खरंच तुम्ही खूप छान असाल, पावसाचा आनंद घेत असाल. तुम्ही बघू शकता पाऊस किती पडतोय, मी तुम्हाला दाखवतो. ऍक्च्युली एन्जॉय पण केलाय काल पाऊस. स्मिताला ते स्मिताने जो टास्क दिलेला होता, सॉरी अवनीचा रिझल्ट घेऊन पहिले तिकडे बोलवलेलं आणि स्मिताला लागलंय, तर त्यासाठी मला काल तिकडे जायचं होतं. की गेलेलो, ब्लॉग मध्ये तुम्हाला दाखवतो मी पुढे. ठीक आहे, काल गेले, पण तुम्ही पाऊस बघा, खरंच पाऊस इज डिफरंट. मस्त आहे पाऊस, बापरे, पावसाने धबधबा केलाय. म्हणजे आमच्या घराच्या समोर आहे ना, अक्षरशः धबधब्यासारखं पाणी पडतंय भरपूर दुरात. आली आली तर सगळ्या झालं आता ते बघितलं काय काय किती मस्त पाऊस पडतोय ते. पाऊस एकदम काय म्हणतो माझी त्याच्या चरणशिवेवर पोचलाय की काय, कंटिन्युअस पडतोय, सतत पडतोय, मजा येते. आज सॅटर्डे संडे आहे, म्हणजे सॅटर्डे संडे आलाय, वीकेंड आहे, एन्जॉय करा पाऊस. एक बाहेर पडू नका, बी केअरफुल, कारण किती झालं तरी पाऊस आहे तो, जागोजागी पाणी भरलेलं आहे, गुडघ्यांपर्यंत पाणी भरलंय, कुठे कुठे त्याच्यापेक्षा जास्त पण भरलंय. लहान मुलांना स्पेशली म्हणजे तुम्ही त्यांना घरीच ठेवा, त्यांना अशा पावसामध्ये खूप हुरहुरी भरते. बाहेर जाऊया, खेळूया, बघूया, पावसात भिजूया नको. ठीक आहे, थोडा कमी असेल सांगा. तरी बोलले जास्त हट्ट केला घरासमोरच, त्याच्या पुढे जायचं नाही, आणि कोणीतरी सुपरविजन मध्ये त्यांना घेऊन जा. ठीक आहे, माझी मुलं तिकडे सासरवाडी, आणि काल त्यांनी मी गेलो तर ते खाली आले. ठीक आहे, पाऊस पडत नव्हता, पण खूप गेलेला, हलका होता, त्यात थोडे थोडे भिजत होते. काल थोडा मूड पण हा झाला, कारण ते स्मिताचा हात बघितला, हात सुजलाय भरपूर. तर मी उभाच होतो ते जोपर्यंत, मग त्यांना थोडं फिरवलं. तर तसंच न्यूज बघतोय, खूप जागेवरती पाणी भरलेलं आहे. ठीक आहे, आपण एरिया न्यूजच काय बघतो, एरियात सुद्धा आपल्या कितीतरी पाणी सगळीकडे भरलंय.
तर स्पेशली लहान मुलं वयोवृद्ध आहेत, ठीक आहे, त्यांनी घरीच राहा, त्यांना जरा घराबाहेर जाण्यापासून थांबवा, ठीक आहे. कारण जितके ओल्ड एज माणसं आहेत, वयोवृद्ध आहेत, त्यांना अंदाज येत नाही, ठीक आहे. आणि कधी कधी थोडं पुढे जाऊन बघून येऊया का, थोडं फिरून येऊया का, पावसाचा जोर जास्त आहे. कसं आहे, आपण एरियात पण अडकू शकतो, कुठे कुठे मॅन होल्स ओपन आहेत, ठीक आहे. तर ते मात्र बघायला लागतंय, कारण आता पाण्याचा निचरा झाला पाहिजे, त्यामुळे ते ओपन पण करतात. खूप जागेवरती आपल्याला टाइम मिळतात त्यांचे, की इथे असं असं केलेलं आहे. पण तरी रेस्ट कशाला घ्यायचं, तर त्यांनाही थांबा. गरज नसेल तर कृपा करून घराच्या बाहेर निघू नका, ठीक आहे. स्पेशली लांब पल्ल्याचे जे आहेत ते, जसं मी बोलू शकतो विरारच्या पुढची लोक, ठीक आहे. सुट्टीचा वेळ आहे, जर सुट्टी घेता आली तर घ्या, ठीक आहे. पावसाचं कारण देता आलं तर द्या. असंच नाहीये की फक्त डिझास्टर मॅनेजमेंटचे मेसेजेस येतात म्हणून सांगताय. समोर पडतोय, सगळीकडे पडतोय पाऊस, कुठल्या एकाच जागेवर पडत नाहीये. तर केअरफुल राहा. आणि आजचा ब्लॉग मी करतोय म्हणजे आता झालं, सकाळचं काय एवढं काय नव्हतं, चहा वगैरे घेतलाय, पाणी वगैरे घेतलं, ठीक आहे. जेवण पण केलं, आज जेवणात खिचडी केलंय, खिचडी खाऊया, पोटाला थोडा आराम सॅटर्डेचा. बघू शकता खिचडी केलेली आहे मी, आणि पापड केलाय. फोन पडला रे, तुम्हाला प्लेन दाखवत होतो ना, हे जरा ठीक आहे ना, थोडी लूज झालंय, ते बघा मी केलेलं आहे. आता जेवतोय, ठीक आहे. आणि पावसाचे दिवस आहेत तर हलका फुलका प्रेफर करायला पाहिजे. निकाल असल्यामुळे आता सगळंच काय बनवता येणार नाही मला, कारण संडे विंडेला सॅटर्डेला असं आहे की मला स्मिता असेल की आम्ही बेट करत असतो. तर तुम्ही बघितले आमचे आधीचे जे ब्लॉग्स आहेत त्याच्यामध्ये आमचे बेट असतात, काय ना काय असतं. तेच काय नसलं तर छोटं मोठं तरी काहीतरी त्याचे सुकट चिकन नसेल, मच्छी, मासे नसतील, मच्छी नसेल, सुकट तरी करून खाव्या. मला कंटाळ येतो, मी अक्षरशः पाऊस एन्जॉय करतोय, मी डोर ओपन करून ठेवलाय, ठीक आहे. येऊ देत म्हटलं आतमध्ये पाणी चालेल. पावसाचा जो काय आवाज आहे ना, मस्त वाटत. रिजायला जाऊचं वाटत नाही, कारण आपण जर लोकांना बोलतो तर आपण पण केअरफुल राहायला पाहिजे. तर ठेवतो आता, या जेवायला. ओके, मस्त.